गेल्या 4 महिन्यांपासून अमरावतीमधील रेल्वे उड्डाणपूल सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने शहरात वाहतूक व रहदारीची मोठी कोंडी निर्माण झाल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतोय। अमरावतीकरांची रहदारीची समस्या दूर करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक सुलभ करण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाकरिता 125.37 कोटी निधी मंजूर करण्याची लिखित लक्षवेधी सूचना अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या कामकाजामध्ये मांडली आहे। तसेच अमरावती रेल्वे उड्डाणपुलावरून तात्पुरत्या स्वरूपात लाईट व्हेकल वाहतूक सुरू करण्यासाठी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीकरिता 2 कोटींचा आराखडा मंजूर करण्याची सूचना सुद्धा आमदार सुलभाताई खोडके यांनी केली आहे। दरम्यान हीच लक्षवेधी सूचना आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेमध्ये सुद्धा लावून धरली असता यावर विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तरमध्ये उत्तर देताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आगामी मार्च 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बजेटमध्ये अमरावती येथे रेल्वे उड्डाणपुलाच्या निर्मिती प्रकल्पाकरिता 125.37 कोटींच्या निधीची तरतूद करणार असल्याचं सांगण्यात आलं। तसेच तात्पुरत्या सुधारणा करण्यासाठी 2 कोटींचा आराखडा मंजूर करणार असल्याचं सुद्धा मंत्री महोदयांनी मान्य केलंय। आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी आपल्या लिखित लक्षवेधी विधिमंडळाला अवगत केलं की अमरावती ते बडनेरा या रेल्वे लाईनवर सन 1963 च्या सुमारास रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली। हा उड्डाणपुलावरून शहराच्या 4 भागाची वाहतूक जोडली गेली असून अमरावती शहरातील राजकमल चौक, हमालपुरा रेल्वे स्थानक आणि जयस्तंभ चौकासारख्या महत्त्वाच्या केंद्रांना हा रेल्वे पूल जोडला असल्याने शहरवासियांना वाहतूक व रहदारीची चांगली सुविधा होत होती। दरम्यान या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं असल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं सांगण्यात आल्याने गेल्या 25 ऑगस्ट 2025 पासून या पुलावरून सर्वच प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली। त्यामुळे गेल्या 4 महिन्यांपासून शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होऊन नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचं नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्याची आवश्यकता असून यासाठी रुपये 125.37 कोटी इतका निधी अपेक्षित असल्याचं सुद्धा आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी आपल्या लिखित लक्षवेधीतून अधोरेखित केलंय। या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंबंधीची पुढील कार्यवाही त्वरित करण्याकरिता दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी रेल्वे विभागास कळविलेले असून निधी संदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलाय। त्यामुळे सदर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास गती देण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून निधी उपलब्ध करण्याची मागणी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी राज्य विधिमंडळासमक्ष केली आहे। त्याचबरोबर अमरावती येथील रेल्वे उड्डाणपूल निर्मितीच्या प्रकल्पाकरिता साधारणतः 2 वर्षाचा कालावधी लागणार असून काम पूर्ण होईपर्यंत शहरातील वाहतूक प्रचंड विस्कळीत होऊन शहरात सुरक्षित वाहतूक व अपघातविरहित रहदारीची मोठी समस्या उद्भवणार आहे। त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात केवळ हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी रेल्वे पूल सुरू करून शहर वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरती उपाययोजना करण्याची सूचना देखील आमदार महोदयांनी केली आहे। या संदर्भात नुकतेच पाहणी व निरीक्षण केलं असता रेल्वे उड्डाणपुलाच्या तात्पुरत्या दुरुस्तीच्या कामाकरिता 2 कोटी रुपये लागणार असून हलक्या वाहतुकीसाठी रेल्वे उड्डाणपूल सुरू होईल व शहरात सद्यस्थितीत जी वाहतुकीची विस्कटलेली समस्या आहे त्यावर नियंत्रण मिळविता येईल। त्यामुळे अमरावती रेल्वे उड्डाणपुलाच्या तात्पुरत्या दुरुस्ती व सुधारणेसाठी 2 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे। त्याला सुद्धा मान्य करून तरतूद करण्यात यावी। तसेच लगेच प्रशासकीय मान्यता देऊन शासनाने याच अधिवेशनात आदेश जारी करावा अशी सूचना सुद्धा आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी आपल्या लक्षवेधीतून केली आहे। अमरावतीकरांची रहदारीची समस्या दूर करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक सुलभ करण्यासाठी शासनाने रेल्वे उड्डाणपूल निर्मिती प्रकल्पासाठी तात्काळ आवश्यक निधी मंजूर करण्यात यावा। तसेच रेल्वे उड्डाणपुलावरून तात्पुरत्या स्वरूपात हलकी वाहतूक सुरू करण्यासाठी 2 कोटींचा आराखडा मंजूर करावा अशी लक्षवेधी सूचना आमदार संजय खोडके यांनी सुद्धा विधान परिषदेमध्ये दाखल केली। दरम्यान राज्य विधिमंडळातील कामकाजाच्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अमरावती रेल्वे उड्डाणपूल निर्मितीच्या संदर्भातील लक्षवेधीवर उत्तर देताना मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की सदर रेल्वे उड्डाणपुलाच्या संरचनात्मक परीक्षण झाल्यानंतर अंतिम अहवालानुसार अस्तित्वातील रेल्वे उड्डाणपुलाचं आयुष्यमान संपुष्टात आल्याने व सद्यस्थितीत समाधानकारक नसल्याने कळविण्यात आलं। त्यामुळे रेल्वे उड्डाणपूल सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। जुन्या अस्तित्वातील रेल्वे उड्डाणपुलाच्या जागी नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधणं आवश्यक असून त्यांना 125.37 कोटींचा निधी लागणार असल्याचा प्रस्ताव आलेला आहे। त्यामुळे सदस्यांनी विधिमंडळात केलेल्या सूचनेनुसार आगामी मार्च 2026 च्या बजेटमध्ये याबाबत निधीची तरतूद करून कामास गतीने देणार असल्याचं मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात सांगितलंय। नवीन रेल्वे उड्डाणपूल निर्मिती होईपर्यंत अस्तित्वातील नादुरुस्त रेल्वे उड्डाणपुलाची दुरुस्ती व सुधारणा करून तात्पुरत्या स्वरूपात हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी सुरू करणं सुद्धा शक्य असून यासाठी 2 कोटींची आराखडा सुद्धा तयार करण्यात आल्याने सदस्यांच्या सूचनेनुसार त्याला सुद्धा मान्य करून सदरचं काम लवकरच प्रगतीपथावर आणणार असल्याचं उत्तर सुद्धा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या उत्तरात म्हटलंय। ज्याचा उल्लेख खोडके साहेबांनी केला, आमदार साहेबांनी, की 2 कोटी रुपये जर खर्च करून
जर त्याप्रमाणे लाईट व्हेकल जे आहेत ह्याची वाहतूक जरी चालू करता येईल तर त्याचा अभ्यास परत एकदा करण्यात येईल आणि तसं जर सुरक्षिततेच्या दृष्टीनं शक्य असलं तर विभागाकडनं ते निर्णय केला जाईल. सदस्यांनी जी काही व्यावहारिक मागणी केली आहे ते तपासून बघा. सभापती आपण महोदय सांगितलं तपासून त्यात- बघितली जाईल आणि त्याच्यावर तातडीनं कार्यवाही केली. ओके.